इंग्रज काळापासून साक्षीदार असलेली ही यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस स्टेशनची इमारत 2-3 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ही इमारत जी आहे ती क्षतिग्रस्त झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इमारतीचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या छप्पर जे आहेत ते या वादळी वाऱ्याच्या पावसाच्या तडाख्यात सापडलं आणि मोठं नुकसान या ठिकाणी झालं। सध्या जर पाहिलं तर यवतमाळ तालुक्यातील मोठं पोलीस स्टेशन म्हणून वडगाव जंगल पोलीस स्टेशनकडे पाहिलं जातं आणि या पोलीस स्टेशनचा साधारणतः 60 गावाचा कारभार जो आहे तो या पोलीस स्टेशनमधून चालतो। अगदी तालुक्याच्या दोन्ही टोकातील जे गाव आहेत ते या वडगाव जंगल परिसराच्या हद्दीमध्ये येत असतात। सध्याची परिस्थिती जर पाहिली तर हे पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचा कारभार उघड्यावर असल्याचं दिसून येत आहे। तात्पुरत्या स्वरूपाचा या ठिकाणी कापडी मांडव जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या कापडी टेंटमधून या पोलीस स्टेशनचा सध्या कारभार सुरू आहे। गेल्या अनेक घटनांचा आणि अनेक इतिहासांचा साक्षीदार असलेली ही इमारत या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तडाख्यात सापडली आणि मोठं नुकसान झालं। सध्या पोलीस विभागाचा जो कारभार आहे या विभागाचा या पोलीस स्टेशनचा तो या कापडी टेंटमधून चालू आहे। सर, टेंटमधून सध्या कारभार सुरू आहे। बऱ्याच गावांच्या लोकांच्या अडचणींचा या ठिकाणी प्रश्न लोकांचे पोलीस दरबारी असतात। किती नुकसान या जागेचं झालं आणि काय परिस्थिती सध्या? मागील दोन ते 3 दिवसापूर्वी भरपूर मोठं चक्रीवादळ आलं होतं। तर हे ब्रिटिशकालीन बिल्डिंग असल्यामुळे पूर्ण मातीचं बांधकाम आहे। पूर्ण वरचं छप्पर त्या चक्रीवादळामध्ये उडून गेल्याने मागचा वायरलेस टावरसुद्धा उडून तुटलेला आहे। तर त्यामुळे आम्ही तात्काळ आम्ही वरिष्ठांना माहिती दिली। वरिष्ठांनी तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला टेंट उपलब्ध करून दिला। तसंच बाजूला एक छोटी रूम, एक ठाणेदार कक्षाची एक रूम आहे। तात्पुरत्या स्वरूपात तिथं आम्ही स्टेशन डायरी चालू केलेली आहे आणि कामकाज सुरू केलेलं आहे। आज सध्या आमच्या काल परवाच PWD डिपार्टमेंटचे आले होते, त्यांच्या डिपार्टमेंटने सर्वे पूर्ण केलेला आहे। तरी आपण सध्याच्या परिस्थितीत असं कामकाज सुरू आहे। निश्चित एक जर पाहिलं तर एखाद्या जंगल सफारीसारखा टेंट जो आहे तो या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि यातून आता सध्या पोलीस विभागाचा कारभार जो आहे त्या पोलीस स्टेशनचा या ठिकाणी हाकण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।